जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच EVMसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली। जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि 11 पंचायत समितीच्या एकूण 136 गटांच्या जागांसाठी 16 जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली। दरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं याप्रमाणे: अक्कलकोटसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील शिंदे, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनायक मगर हे काम पाहणार आहेत। दक्षिण सोलापूरसाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण जमदाडे हे काम पाहतायत। उत्तर तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सदाशिव पडदुणे, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार निलेश पाटील हे कार्यरत राहणार आहेत। दरम्यान इतरही तालुक्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जबाबदारी त्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। EVM व्यवस्थापनासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार शिल्पा पाटील यांच्याकडे नोडल अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यांच्या सोबतीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणूक कामकाजात कसूर, हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला।